आता जाऊया धुळ्यामध्ये. धुळ्यामध्ये इच्छुक उमेदवारांकडून मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे. महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना शहरातल्या समस्यांचा पाढाच सर्वसामान्य नागरिकांनी वाचून दाखवलाय. धुळे पालिका हद्दीत नेमक्या कोणत्या समस्या आहेत याबाबत धुळेकरांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी. पाहूया. या निमित्तानं धुळेकर नागरिक आता आपल्या सोबत आहेत. काय नेमक्या अपेक्षा आहेत? महापालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, नेमकी काय अपेक्षा आहेत? सध्या रोडांची अवस्था एकदम हे झालेली आहे. सर्व ठिकाणी पावसामुळे खड्डे पडलेले आहे. ते सर्व चांगलं होण्यात यावं. बर, काय अपेक्षा आहेत तुमच्या महापालिकेकडनं? काय अपेक्षा आहेत? काय झालं पाहिजे शहरामध्ये? महापालिकेने ज्या सार्वजनिक ठिकाणी ओपन प्लेस आहे त्या ठिकाणी जिमचे साहित्य ठेवले पाहिजे. वृद्धांसाठी, नवीन तरुणांसाठी आणि ज्या भौतिक सुविधा आहेत त्या पण तिथे दिल्या पाहिजेत. आणि हेल्थ इज वेल्थ म्हणजे सर्वात राहे निरोग या पद्धतीने जर कधी महापालिकेने लक्ष दिलं तर बरेचसे सुधारणा महापालिका करेल. नगरसेवकांकडून सुद्धा ही अशी अपेक्षा आहे. नक्कीच. काय सांगाल एकंदरीत? अगदी छोटीशी अपेक्षा तुमची की काय? अतिशय योग्य वेळेला आलात. या ठिकाणी योगा करणं लोक त्यांचं आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत. तुमच्या माध्यमातून मी एवढंच सांगू इच्छितो, परंतु धुळे जिल्ह्यामध्ये जे या ठिकाणी चाललेलं आहे टक्केवारीचा खेळ वगैरे आणि जे रोडाची अवस्था वगैरे जी बिकट झाली आहे ती अवस्था यांनी यावेळी सुधारवली गेली पाहिजे. आणि पुन्हा तेच चेहरे इतर मंडळी राज्य करू शकत नाही का? किंवा नगरपालिकेमध्ये त्यांचं प्रतिनिधित्व देऊन इतर लोक त्या ठिकाणी काही सुधारणा घडवू शकत नाही का? अशी अनेक मंडळी आहेत की ज्यांच्या बुद्धिमत्तेचा उपयोग त्यांना करायचा आहे. परंतु ह्या ज्या गोष्टी या ठिकाणी आपल्या धुळ्यामध्ये जे पुन्हा तेच चेहरे बघायला मिळतात, तर याच्यामध्ये बदल झाला पाहिजे. एक 20 वर्षापूर्वी धुळ्यामध्ये तालीम संघ भरपूर होता. सगळे लोक तालमीत जायचे, कुस्त्या खेळायचे. पण आज धुळ्याची अवस्था अशी आहे, तालीम कुठे राहिली नाही. फक्त आमचे मुरली पैलवान हे करून घेतात सगळ्यांकडनं. पण गव्हर्नमेंटनी किंवा सरकारने लक्ष दिलं पाहिजे की यंग मुलांना पण तालमीमध्ये जायची सवय पडली पाहिजे. नक्कीच. कुस्तीची पंढरी म्हणून धुळे जिल्ह्याची ओळख होती आणि ती ओळख पुसली गेली. ती ओळख नव्याने निर्माण व्हावी अपेक्षा आहे. काय नेमकी अपेक्षा आहे तुमची? काय सांगाल? धुळ्यामध्ये कमस कम 30-40 तालमी आहे. त्यापैकी 8-10 तालमी अस्तित्वात आहे. बाकी सर्व तालमी गेलेले. पैलवान नाही, तिथं कोणी ध्यान देणार नाही. जो ध्यान देणार जातो ते जे तिथं पैलवान राहतात आणि ते राज्यस्तरीय जातात. आपले धुळेचे पैलवान आमच्या व्यायामशाळेचा एकनाथ व्यायामशाळेचा चंद्रशेखर गवळी, त्यांनी महाराष्ट्र चॅम्पियन 86 किलो मध्ये 1 नंबर आलेला आहे पुऱ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये. त्याचं अभिनंदन आम्ही केलं व्यायामशाळेतर्फे, एकनाथ व्यायामशाळेतर्फे व धुळे जिल्ह्यातर्फे. अपेक्षा हेच आहे की व्यायाम जे आमचे व्यायाम शाळेतले आणि धुळ्यातले व्यायाम करणारे व्यायाम प्रेमी हे त्यांच्यासाठी चांगली व्यवस्था करावी. आपल्याकडे पाणी भरपूर आहे आणि पाण्याचं नियोजन बरोबर करायला पाहिजे. आणि त्या हिशोबाने आम्ही जे प्रत्यक्षात पाहतो की पाण्याचं नियोजन होत नाही. त्यामुळे यांनी आश्वासन दिलेलं आहे पहिले की आम्ही 3 दिवसाआड पाणी देऊ, अजूनही काही भागामध्ये 5 दिवस 6 दिवसानंतर पाणी येतं. पाणी जे येतं त्याला कमीत कमी नियंत्रण बरोबर पाहिजे. पाणी सोडायचं म्हणा, 50% पाणी वाया जातंय. जनतेला पाण्यासाठी इकडे तिकडे तरफडतात. दुसरी एक बाब महत्वाची अशी आहे की आपल्या शहरातली नदी जी वाहते, पांझरा नदी, हिची साफसफाई करणं फार आवश्यक आहे. हे महापालिकेचं काम आहे. आम्ही आयुक्तांकडे मागणी केली होती खासदारांच्या माध्यमातून आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही 1 महिन्याच्या आत ही नदी संपूर्ण साफ करू. ही नदी हेच पाणी आपण जनतेला पिण्यासाठी वापरतो आपण, परंतु नदीची आजपर्यंत साफसफाई झाली नाही. रस्त्यावरचे खड्डे इतके खड्डे झालेले आहेत. कमीत कमी नवीन रोड बनवण्यापेक्षा अगोदर जर खड्डेही बुजून टाकले नगरपालिकेने तरी जनतेला जो त्रास सहन करावा लागतो, हाडांचं दुखणं, कमरेचं दुखणं, हे बंद होऊन जाईल. या नागरिकांनी महापालिकेकडनं ज्या अपेक्षा व्यक्त केल्यात त्या अपेक्षा अत्यंत साध्या आणि माफक आहेत की त्या अपेक्षा पूर्ण करणं हे कुठल्याही नगरसेवकाचं असेल किंवा महापालिकेत सत्तेत आलेल्या पक्षाचं असेल, ही अपेक्षा त्यांची पूर्ण व्हावी एवढीच या अपेक्षा या निमित्तानं नागरिकांमधून व्यक्त होताना पाहायला मिळते. धनंजय दीक्षित, एबीपी माझा, धुळे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.